शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारा जो परमात्म्याला जोडू शकतो असा हा योग. योगाभ्यास ध्यान आहे, मुद्रा अभ्यास आहे. मुद्रा अभ्यास तर याचं थोडं डिटेल सांगाल का? या मुद्रांचा अभ्यास जर का केला तर तो खूप फायदेशीर होतो. कारण वात पित्त कफानेच पूर्ण आपलं शरीर बनलेलं आहे. बोट म्हणजे तुमचे बटणं आहे, शरीराचे बटणं आहेत, 5 बोट. म्हणजे युरोपला जाऊन आली तर तिथे चक्रांचा अभ्यास केला. न्यूज अर्बन 24च्या स्टुडिओमध्ये आज योगा दिनानिमित्त खास आपल्या आज पाहुणे आहेत रमाताई केळकर. नमस्कार. नमस्कार. हा आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त आपण इथे आला आहात. तर गेली 27 वर्ष आपण योगा करतात आहे. ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली, याची सुरुवात कशी झाली, ते आमच्या दर्शकांना जरा सांगा. योगासनाची सुरुवात मला ऍसिडिटीचा खूप त्रास होत होता 96-97 मध्ये. त्याच्यानंतर माझे सासरे आहे ते खूप औषधं घेतली, सेवाग्राम आणि सेवाग्राम पासून सगळे औषधं झाले, वर्धेचे सगळे डॉक्टर झाले, पण बरं वाटत नव्हतं. छातीत दुखत होतं, हार्ट फेल होईल, हार्ट अटॅक येईल असं वाटत होतं. त्यामुळे मग खूप घाबरून होती. एकच सेवाग्रामच्या डॉक्टरांनी औषध म्युकेन जेल म्हणून मग दिलं होतं, ते शेवटी त्यांनी थोडं बरं वाटलं. पण नंतर माझ्या सासऱ्यांबरोबर मी अनेकांत स्वाध्याय मंदिरमध्ये, जी मूलचंद बडजा ते अध्यक्ष आहे त्याचे, त्यांची संस्था होती, ते त्यांचे मित्र होते दोघं. तर ते मला तिथे घेऊन गेले. ते म्हणाले योगासनं करून पहा, इथे योगासनाचे नियमित क्लासेस होता, तू तिथे करून पहा. म्हणून मग मी तिथे गेली आणि दुसऱ्या दिवशीपासून सुरू केलं तिथे योगाभ्यास करायला. खूप छान वातावरण तिथलं. आणि योगाभ्यास करताना रोज तिथे योग प्राणायाम तर होतच होता, शिवाय तिथे स्वाध्याय व्हायचा, एक भजन व्हायचं. तिथली प्रार्थना अतिशय सुंदर आहे. आणि अशा तऱ्हेने तो 1 तासाचा क्रम रोजचा खूप छान सुरू झाला माझा. आणि दिवसेंदिवस जशी जशी जात गेली तसं तसं मला माझ्या प्रकृतीतही फरक जाणवला. तो जाणवल्यामुळे माझा उत्साह आणखी वाढला आणि आपण हे रोज करायला पाहिजे असं वाटलं मला. औषधं घेण्यापेक्षा हे रोज करायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याचा मला खूप फायदा झाला. अशी नियमितता माझी येत गेली आणि माझा आजच्या घटकेला आज मी ऍसिडिटीतून पूर्णपणे मुक्त आहे. आज मला कुठलाही त्रास नाही, बीपी नाही, शुगर नाही, काहीच नाही आहे. एक स्टुडंट पासून सुरुवात झालेला हा तुमचा प्रवास आता शिक्षकापर्यंत गेला आहे. तिथेच मी शिकली. आणि सूर्य नमस्कार, आता माझे उच्चार आणि स्टेप सगळ्या सूर्य नमस्काराच्या या सगळ्या पाहता त्यांना बाबूजी म्हणत. त्या बाबूजींनी मला म्हटलं, रमा तू लेगी सूर्य नमस्कार. मग तेव्हापासून सूर्य नमस्कार मी घ्यायला लागली. अशी अशी माझ्याही मध्ये कॉन्फिडन्स वाढत गेला आणि मग हळूहळू शिक्षकापर्यंत आता गेली आहे मी. करता करता. तुम्ही स्वतंत्र क्लासेसही घेता? मी स्वतंत्र क्लासेसही घेते आता सरस्वती विद्या मंदिर मध्ये. त्यांनाही धन्यवाद द्यायला पाहिजे, त्यांनी मला थोडक्या शुल्कामध्ये तो हॉल उपलब्ध करून दिला आणि माझ्या घराच्या जवळच मी तिथे आता क्लासेस घेते. अशी योगाकडे वळण्याची तुमची प्रेरणा इथून सुरू झाली. मग ती कशी वृद्धिंगत कशी होत गेली? वृद्धिंगत तुम्ही कसं सांगत गेलात की त्याचे काय फायदे? तर मला स्वतःला फायदा झाल्यामुळे आणि मी इतके वर्ष नियमित गेल्यामुळे लोकांनाही माहिती झालं की ही रोज येते, रोज करते. त्याचे फायदे लोकांनाही झाले, त्यांनी पाहिलं माझ्याकडे आणि त्याच्यामुळे त्यांचा विश्वास बसला. आणि इतके वर्ष झाले आजतागायत ते सुरू आहे. त्याच्यामुळे लोकांना तुमच्या तब्येतीवरून लोकांना फरक जाणवला त्याचा. तसे योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कोणते फायदे होतात? असे योगाचे शारीरिक मानसिक खूप फायदे आहेत. शारीरिक तर आहेतच, हे मी स्वतःच अनुभवले आहे. आणि मानसिक पण आहे, कारण तुम्ही जोपर्यंत त्याच्यात शिरत नाही योगामध्ये. योग म्हणजे ऍक्च्युली तो जोडणे हा संस्कृत शब्द आहे. तर शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारा जो परमात्म्याला जोडू शकतो
असा हा योग, हम्म. असा हा शब्द आहे योगाचा. हम्म. आणि त्यापासून शरीराच्या ज्या हालचाली आहेत, योगासन मध्ये फक्त 3 हालचाली करतो आपण: वळणे, उचलणे आणि वाकणे. हम्म. 3च क्रिया आहेत, हम्म. त्याच्यावर सगळे आधारित आसन आहेत, हम्म. क्रिया आहेत त्या आसनांच्या. हम्म. अनेक त्याच्यामुळे दुर्धर आजारही यांनी बरे होतात. अनेक दुर्धर आजारही बरे होतात. फक्त तुम्हाला थोडं पथ्य पाणी करावं लागतं, नियमितता हवी आणि पथ्य पाणी हवं. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर आणि मानसिकतेवर होतो. याचबरोबर योगाबरोबर ध्यान आणि धारणा तुम्ही केली, ध्यान केलं, ध्यानाचाही अभ्यास केला तर त्याचा परिणाम मानसिकतेवरही होतो. योगाभ्यास ध्यान आहे, मुद्रा अभ्यास आहे. मुद्रा अभ्यास आहे. याचं थोडं डिटेल सांगाल का आम्हाला? हा, मुद्रा अभ्यास पण आहे, मुद्राचा पण मी अभ्यास केला आहे. आणि आपल्या शरीरातले आपले हे हात, 5 बोट, म्हणजे हे पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे. तर त्याच्यातलं अग्नी, वायू, असं बरं करून अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल असे हे 5 बोट मिळून पंचमहाभूतांनी शरीर बनलेलं आहे. तर हे 5 बोट जोडून ज्या मुद्रा तयार होतात त्यांनी शरीरातले पुष्कळ रोग बरे होतात. म्हणजे ज्या वयस्कर महिला आहेत, ज्या आसनं करू शकत नाही किंवा ज्या वाकू शकत नाही, बसू शकत नाही खाली, त्यांच्यासाठी या मुद्रांचा अभ्यास जर का केला तर तो खूप फायदेशीर होतो. बसल्या बसल्या करायचा आहे, फक्त थोडा वेळ, 45 मिनिटं ही मुद्रा एक एक करायची आहे. तर त्यांनी वात, पित्त, कफ, आणि योगासनांचा आयुर्वेदाशी खूप संबंध आहे, कारण वात, पित्त, कफानेच पूर्ण आपलं शरीर बनलेलं आहे. तर ते एक जरी कमी जास्त झालं, वाढलं, तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. वात वाढला तर तुमचे जॉईंट्स दुखतात, आणखी काही ड्राय होतं शरीरातून. पित्त वाढलं तर ऍसिडिटीचा मेन प्रॉब्लेम होतो, आणखी सगळ्यात आजकाल तो सगळ्यांनाच होतो. आणि कफ वाढला तर तुमचा जडपणा, स्थूलपणा हे वाढतं कफाने. अच्छा. त्याच्यामुळे वात, पित्त, कफ हे खूप महत्वाचं आहे. हे मुद्रा करायला म्हणजे वेगळे आसन वगैरे असतात की त्याला काही वेगळा वेळ द्यावा लागतो? मुद्रा करायला बसल्या बसल्या होतं मुद्रा करणं, कारण फक्त ते तुम्हाला ते बोट, थोडक्यात हे बोट म्हणजे तुमचे बटणं आहे, शरीराचे बटणं आहेत. 5 बोट म्हणजे, तर ते बटणं तुम्हाला एकामेकांना जोडून ठेवले. जसं आपण बटन सुरू केलं की पंखा लागतो, तसं ते हे बटन जोडलं की ते वाताची मुद्रा सुरू होते, ही पित्ताची मुद्रा सुरू होते, ही जल म्हणजे स्किनचे प्रॉब्लेम त्याची मुद्रा सुरू होते. असं ते एक एक बोटाला, हे अग्नीचं बोट, अंगठा म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे. ते एकेकाला जोडून जर का तुम्ही केले तर त्या रोगाला ते बटन दाबलं की किंवा केलं, जोडलं. आणि प्रत्येकाचा एक वेगळा अवधी असतो का? म्हणजे प्रत्येकाचा अवधी आहे, 45 मिनिटं साधारण सगळ्याला आहे, आणि नाही तर मग 30 मिनिटं, जसं तुम्हाला वेळ असेल. आजकाल सगळेजण टीव्ही पाहतात, सिरियल पाहतात, ते सिरियल पाहताना जरी केलं आणि बसलं तरी सुद्धा आपण करू शकतो. अच्छा, म्हणजे तेव्हा पण आपण मुद्रा करू शकतो, कुठेही बसून करता येते. पण ध्यान करताना एक विशिष्ट वातावरणच हवं असतं. ध्यान करताना विशिष्ट वातावरण हवं, शांती हवी असते, कारण बाहेरून इकडून तिकडून आवाज आला तर तुमचं मन विचलित होतं, कारण मन खूप चंचल असतं. त्यामुळे मन खूप विचलित होतं. जितकी शांतता ध्यानामध्ये तुम्ही ठेवू शकाल तितकं चांगलं. आणि हे मूलाधार चक्र वगैरे कसं? म्हणजे मूलाधार चक्र, माझा मोठा मुलगा स्वीडनला असतो, युरोपमध्ये आहे. आता मी 2 वर्षापूर्वी युरोपला जाऊन आली, तर तिथे मी आता याचा अभ्यास केला, चक्रांचा अभ्यास केला तिथे युरोपमध्ये, स्वीडनला. आणि आता मी इथे माझ्या क्लासमध्ये, योग खरं तर भारतातलं मूळ आहे. पण तुम्ही मूलाधार चक्र शिका. तिथे मूलाधार चक्र म्हणून नाही, पण चक्रांवरही आसनं आहेत. चक्रांवर विशिष्ट आसनं आहेत, ते चक्र तुमचे ऍक्टिव्हेट होतात ते आसनं केल्यामुळे. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास मी तिथे केला, आणि आता इथे मी त्या चक्रांचाही अभ्यास करते आहे. त्याबद्दल थोडी माहिती सांगा. 60 चक्र आहे आपल्या शरीरामध्ये. तर मूलाधार चक्र पहिलं, दुसरं स्वादिष्ठान चक्र, तिसरं नाभिस्थान म्हणजे मणिपूर चक्र, चौथं अनाहत चक्र, 5वं विशुद्ध चक्र म्हणजे गळ्यात असतं, आणि 6वं आज्ञा चक्र 2 भुवयांच्या मध्ये, आणि 7वं सहस्त्रार चक्र.
तर या चक्रावर विशिष्ट आसनं आहे, त्या त्या चक्राकडे लक्ष देऊन तुम्ही जर का ते आसनं केले तर तेच तुमचे चक्र जागृत होतात आणि तुम्हाला त्याचा आणखी लवकर फायदा होतो. अच्छा, त्याचे विशिष्ट आसनं त्याचे करावं विशिष्ट आसनं आहे, ते आपले रेग्युलर मध्ये पण आहे ते आसनं, हा. पण त्या पद्धतीने केली की त्याचा फायदा होतो. लागतं. मग ते आसनं किंवा हे मूलाधार चक्र जागृती हे आजारांवरला समन्वयक आहे? आजारांवरही आहे, अच्छा, आजारांवरही आहे ते. हा हा. पण आपण एक असं म्हणतो, देव आपल्याला आपण कधी पाहिला नाहीये, चंद्र सूर्य पाहिलाय, रोज पाहतो. हो. तर माझं म्हणणं, मग चंद्र सूर्य पाहतोय तर सूर्य नमस्कार केले तर त्याचे आणखी फायदे आहेत पुष्कळ. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर हेही केलं तर सूर्य नमस्काराचे काय फायदे आहे? म्हणजे 12 आसनं एकाच वेळेला होऊन जातात. हा, इथे आमच्या स्वाध्याय मंदिरात 10 स्टेप्स आहेत, हा. 10 आसनांचाच. आणि वर्ध्याला न्यू इंग्लिश मध्ये रथसप्तमीला सूर्योपासक मंडळाकडून दरवर्षी सूर्य नमस्काराची कॉम्पिटिशन होते, त्यात पण मी आहे. आणि सूर्य नमस्काराच्या 10 स्टेप सगळ्या शाळेतल्या मुलांना, मेन लहान मुलांना हे शिकवणं खूप जरुरी आहे. कारण लहान वयापासून जर का आसनं आणि हे केलं, थोडा थोडा वेळ आपल्यासाठी दिला तर पुढे मोठेपणी तुमचा म्हणजे तो त्रास होणार नाही तुम्हाला. शरीराची फ्लेक्झिबिलिटी पण वाढते आणि तुम्हाला तो त्रास होणार नाही. जर का आपण पुढे झाल्यावर जो आपण करतो, आता करायला पाहिजे किंवा आता जडत्व आलं, खूप लठ्ठपणा वाढला, आता करायला पाहिजे, तर तो आधीपासून जर का तुम्ही शरीराला तशी सवय लावून घेतली तर त्याचे फायदे नक्कीच मिळतात. त्यामुळे शाळेतल्या मुलांना सांगणं खूप जरुरी आहे. आम्ही जातो तेव्हा सूर्यनमस्काराचे, तेव्हा जातो शाळांमध्ये आणि त्यांना सांगतो. शाळेत एक वेगळी तासिका असायलाच हवी यासाठी. हो, शाळेत एक आपण लहान असताना आधी पीटीचा पिरियड असायचा आधी, आता तो नसतो. आता त्याच्यामुळे आता तो नसतोच. तो आवश्यक आहे. कम्प्युटर आणि याच्या युगामध्ये त्याचा पिरियड असतो आजकाल. एखादे नवीन स्टुडंट आले किंवा नवीन शिकणारे आले तर तुम्ही त्यांना पहिले काय सर्वात उपयुक्त आहेत हे? सर्वात उपयुक्त म्हणजे सुरुवात कुठून करता? सूक्ष्म व्यायाम आहे की जे अगदी हलके फुलके आणि त्यांना सोपे किंवा त्यांच्या लायकीचे. लहान मुलांना जर का शिकवलं आपण तर एक नटराजासन वगैरे आहे, मग त्यांना असं त्यांना करून दाखवायचं, किटली वगैरे असं, त्याचा आकार किटली सारखा येतो. मग असं लहान मुलांच्या याच्यात जाऊन केलं तर त्यांना त्याचा आवडतं त्यांना जास्त. आणि मी उत्कर्ष बालभवन म्हणून सुनीताताई लुल्यांची एक संस्था होती, तिथे पण काम केलं. तर तिथे लहान मुलांचे संस्कार शिबिर व्हायचे, तर त्या मुलांना असं आम्ही शिकवायचो. लहान मुलांमध्ये लवचिकता जास्त असल्यामुळे त्या वयात जर शिकवलं त्यांना तर त्याचा नक्की उपयोग होतो आणि ते खेळीमेळीमध्ये ते लवकर शिकतात आणि करतात ते. हो ना, ते व्हायला पाहिजे. बरं, नियमित योगाभ्यास का महत्वाचा आहे? नियमित योगाभ्यास खूप जरुरी आहे, कारण एक दिवस करून तुम्हाला जसं डॉक्टर गोळी देतात, गोळी घेतली की आपलं डोकं थांबतं, डोकं दुखत असेल तर की लगेच बरं वाटतं, लगेच आपण कामाला लागू शकतो. पण योगाचं तसं नाही आहे. योग हे पुन्हा मी म्हंटल तसं आयुर्वेदावर अवलंबून आहे. वात पित्त कफ, तुमच्या शरीरातलं जेही काही बिघडलं असेल त्याच्यावर तुमचा रोग किंवा तुमचा त्रास अवलंबून आहे. आणि मग तो जर का त्रास तुम्हाला झाला तर तुम्हाला त्या पद्धतीने ते दुरुस्त करावा लागतो. त्याच्यामुळे त्याच्यात जर का नियमितता असेल तरच ते दुरुस्त होईल किंवा ते होणारच नाही. मग ताई, आपण असं बघतो की योग बले अनेक सिद्धी प्राप्त केलेले संत सुद्धा आहेत, तर याला आध्यात्मिक जोड आहेच आहे. अनेक पोथी पुराण आध्यात्मिक ग्रंथ यातही आपण त्याचे दाखले बघितले आहे. ते तुम्ही कसं सांगाल, म्हणजे काय सांगाल त्याबद्दल, योगाबद्दल? योगामध्ये ध्यानाच्या अभ्यासाने तुम्ही हे सगळं करू शकता. आणि आध्यात्मिक मध्ये ध्यान जर का तुम्ही केलं तर तुमची शरीराची ऊर्जा वाढते. शरीराची ऊर्जा वाढली तर जसं ज्ञानेश्वरांनी पाठगर म्हणजे मुक्ताईनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर हे केलं, काय म्हणतात, भाकरी केल्या. तसंच गजानन महाराजांनी उसाचे जेव्हा त्यांच्या अंगावर प्रहार झाले तेव्हा ते पण त्यांनी योग शक्तीनी बाहेर केले. आणि मधमाशा आल्या
त्यांच्या लोकांच्या अंगावर, त्या पण त्यांनी हे केल्या. तर हम्म. हे असे जे आहे, तर हे ध्यानाच्या अभ्यासाने तुमचे पूर्ण, खूप त्याला ध्यानाचा अभ्यास प्रचंड लागतो. तो साधू पुरुष प्राचीन काळापासून आपल्या इथे हे साधू पुरुष करतात आहे, आणि त्यामुळेच ते त्यांना सिद्धी प्राप्त झाली आहे. त्याच्यामुळे ते हे सगळं करू शकतात. म्हणजे ते जे साक्षात साधना आहे, साधना ध्यान म्हणजे योगाभ्यास ही पण एक साधना आहे. त्याच्यात यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. तर हे ध्यान धारणा वगैरे जे आहे, हे तुमचा अभ्यास जसा जसा वाढेल तशी तशी तुमची आतली शक्ती वाढते, आणि त्याच्यामुळे तुम्ही ते प्राप्त करू शकता. अच्छा. निरंतर तपस्या, त्याच्याशिवाय शक्य नाहीये ते. शक्य नाही. तसं ते अवघडच आहे. अवघड आहे. आणि मी म्हणेन एक दिवस सगळ्यांनी सांगायचं की उपास सुद्धा जर का केला तुम्ही, 8 दिवसातनं फक्त एक वेळ तुम्ही जरी सकाळी फक्त पाण्यावर राहिले किंवा फक्त काहीतरी ताक दूध एवढं पिऊन राहिले, तर तुमच्या शरीरात जे साचलेलं असतं, आपल्याला समजत नाही शरीरात खूप साचलेलं असतं. आपल्याला वाटतं आपलं पोट साफ झालं म्हणजे सगळं ठीक आहे. ज्या दिवशी पोट साफ होतं तेव्हा पण तुमची तब्येत एकदम छान वाटते, आणि नाही झालं तर मग ते दिवसभर बेचैनी असते. तर ते पोट साफ होणं खूप जरुरी आहे. त्याच्यामुळे एक दिवस जर का तुम्ही आठवड्यातनं उपास केला सकाळी एक वेळ, तर जे तुमचं साचलेलं आहे शरीरातला आतले सगळे हे इंद्रिय आपले काम करत असतात. ते काही झोपत नाही, काही नाही, थांबत नाही. त्याच्यामुळे ते काम करत असतात. त्यांना वरून आपण काही खायला नाही दिलं तर ते जे आहे शरीरामध्ये राहिलेलं, त्याचं ते पुन्हा चरवण करून पुन्हा ते खाली सरकवतात. त्याच्यामुळे एक वेळ उपास करणं पण खूप जरुरी आहे. म्हणजे हे पण मी लोकांना सांगू शकते, एक वेळ उपास खूप जरुरी आहे. निदान एक वेळेला अन्नप्राशन करू नये, की जे शरीरातलं आहे. त्याच्यामुळे मग तुम्हाला रोग पुढे न होण्यासाठी हे पण एक उपयोगी पडू शकतं. की मग ते शरीरातलं आतून सगळं निघालं की मग ते तुमचं शरीर आतून स्वच्छ होईल, मग आपोआपच तुम्हाला रोग होणार नाही. ते पचायला पण वेळ लागतो, पचायलाही वेळ लागतो ऍक्च्युली. त्याच्याचमुळे आणि आहार विहार, झोप, व्यायाम आणि उठणे, सकाळी उठणे, झोपणे, रात्री झोपणे लवकर, वेळेत सगळं झालं. आजकालच्या आधुनिक युगात हे शक्य नाहीये. सगळ्या उशिरा झोपतात, उशिरा उठतात, आणि सूर्य जसा नियमित, सूर्याचं एक नियमितपणा आहे. सूर्य कधी म्हणत नाही मी आज उगवत नाही म्हणून, तर रोज नियमित त्या वेळेलाच उगवतो. त्याच्यामुळे आपण पण ते लक्षात घेतलं पाहिजे. आपण म्हणतो आज संडे आहे उशिरा उठू, असं करून नाही चालत. ती जी क्रिया आहे तुमची पचनाची किंवा बाहेर टाकायची, ती त्याच वेळेला झाली तर ती बरोबर होते. हा आंतरराष्ट्रीय योग दिवस ऍक्च्युली 21 जून म्हणजे 21 जूनला आहे. तर ते त्याच्या मागचं काय पार्श्वभूमी आहे? त्याची पार्श्वभूमी म्हणजे सगळ्यात मोठा दिवस आहे तो. त्याच्यामुळे मेन 21 जून हे मोदीजींनी पण 15 सालापासून ते सुरू केलं आहे, आणि त्याच्यामुळे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवलंय. आणि मोदीजी स्वतः योग करतात आहे. त्याच्यामुळे लोकांनाही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा दृष्टीने ते सगळं होत आहे. त्याच्यामुळे हा 21 जून सर्वात मोठा दिवस म्हणून योग दिवस पाळला जातो. अच्छा, त्याच्याकडे बघितलं जातं. तर वंदनीय मावशी केळकर यांचे तुम्ही नाथसून आहात, तर तुम्ही त्यांचं कामही तुम्ही आता बघताय, त्याबद्दल सांगाल का? हो. वंदनीय मावशी केळकर म्हणजे माझ्या आजी सासूबाई. त्यांनी धंतोलीमध्ये अष्टभुजा मंदिर आहे, तर ती अष्टभुजा देवीची स्थापना त्यांनी तिथे केली आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा वर्ध्यामध्ये जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे तशी राष्ट्र सेविका समिती पण आहे. तर त्या समितीच्या त्या संस्थापिका आहे. नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेडगेवारांशी त्या भेटल्या, तेव्हा त्यांनी विचारलं की महिला आणि पुरुष एकत्र येऊ शकतील का? तर डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं की नाही,
महिलांची स्वतंत्र संस्था तुम्ही पहा, हम्म, पुरुषांची स्वतंत्र संस्था आहे. हम्म, या दोन्हीही चाका म्हणजे गाडीच्या दोन चाकांपैकी आहे, त्या समांतर चालतात हम्म. पण एकामेकांना मिळणार नाही त्या, अच्छा. अशा या दोन्ही संस्था आहेत. हम्म. तर त्याची संस्थापिका त्यांनी स्थापन केली आहे ती राष्ट्रसेविका समिती. अच्छा. आणि त्यामध्ये मग महिला काय काय कार्यक्रम त्यामध्ये महिला त्यांनी तेव्हा 1936 साली समितीची स्थापना झाली, वर्ध्यालाच सुरुवात झाली. हम्म, त्यामुळे वर्धा म्हणजे आपलं गाव खूप महत्वपूर्ण मानलं जातं, केंद्रबिंदू समितीचं मानलं जातं. अच्छा. आणि त्यामध्ये त्यांनी तेव्हा सुरुवातीला पेपर वाचन, महिलांना तेव्हा बाहेर निघणं कठीण होतं, हम्म, हम्म, एकत्र बायका येऊ शकत नव्हत्या, त्याच्यामुळे मग त्यांनी आपल्याच घरी किंवा बाजूला असं थोडीशी जागा पाहून 4-5 महिलांना एकत्र करून त्यांनी पेपर वाचन वगैरे असं सुरू केलं. हम्म, आणि मग हळूहळू वाढवत गेल्या. स्वसंरक्षण महिलांना कसं मिळालं पाहिजे. हम्म, आजकाल या आधुनिक युगात आपण ऐकतोय खूप खराब परिस्थिती आली आहे, हम्म, हम्म. लव जिहाद आणि हे सगळे प्रकार खूप वाढले आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी तेव्हा महिलांना एकत्र करून लाठी काठी आणि हे सगळं शिकवलं त्यांनी. हम्म. स्विमिंग हे त्या स्वतः शिकल्या, त्या स्वतः 4थी पास होत्या, पण या सगळं त्यांनी शिकल्या बापरे. आणि महिलांकडून ते करवून घेतलं त्यांनी. हम्म, हम्म. तर मग भारतभरात काम चालतं का? भारतभरात त्यांचं काम चालतं हम्म, आणि ते आता सुरू आहे. हम्म, देवी अष्टभुजाच्या तिथे नवनिर्माण कार्य सुरू आहे मंदिराचं. हम्म, हम्म. एकूण किती सदस्य आहे, म्हणजे आता किती महिलांचा सहभाग आहे त्यामध्ये असं? नागपूरला अहिल्या मंदिरमध्ये त्याचे हे आहे, ऑफिस आहे. हा, आणि इथे अष्टभुजा मंदिरमध्ये आहे, हा, हा. लायब्ररी आहे त्यांच्या नावाची. हम्म. आणि सांगितलं ना, देश विदेशात त्यांचं काम सुरू आहे. हो ना. आमच्याकडे आता म्हणजे मी खूप भाग्यवान समजते, मी त्यांच्या घरची एक मेंबर आहे आता. हम्म. तर तिथून कुठून कुठून लोक येतात मावशींचं घर पाहायला, बापरे. आणि अक्षरशः आमच्या घरची माती घेऊन जातात, इतकी श्रद्धा त्यांची त्यांच्यावर. हो ना. तर ते कार्य त्यांचं आणखी पुढे आता मी चालवते. त्याच दृष्टीने मलाही प्रेरणा मिळाली की हे योगासन क्लास घेतले आपण तर आपणही काहीतरी थोडंसं सामाजिक कार्य करू शकू किंवा वाढवू शकू थोडस, म्हणून हे मी घेतलंय आता हाती. समाजात राहतो तर समाजाचं कार्यही केलं पाहिजे, काहीतरी त्याचंही आपण देणं लागतं, सामाजिक भान असायलाच हवं. बरोबर आहे. ताई मला असं सांगा, योग आणि आपण करतो तो व्यायाम, यात काय फरक आहे? योग आणि व्यायाम याच्यात पुष्कळ फरक आहे. व्यायाम म्हणजे शरीराची हालचाल तुम्ही करता, फास्ट करता, आणि योगासन मध्ये प्रत्येक आसन हे अतिशय हळुवारपणे केलं जातं. प्रत्येक स्नायूला ताण देऊन किंवा उचलून किंवा वाकवून हे आसनं केले जातात. व्यायामामध्ये तसं नाही आहे, फटाफट आकडे मोजून पुढे पुढे जातो करतो, त्यांनी ऊर्जा तुमची खूप वाढते, तुम्ही खूप थकता लवकर. आसनांमध्ये तसं होत नाही, त्याला जागाही कमी लागते आसनांना आणि तुम्ही थकत नाही प्रत्येक आसनानंतर, कारण श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा हे सुद्धा आसनांमध्ये शिकवलं जातं की काय करताना तुम्ही श्वास घेतला पाहिजे आणि कशासाठी खाली आणला पाहिजे. तर हे त्याच्यामुळे योग आणि व्यायाम याच्यात पुष्कळ असा फरक आहे. अच्छा, म्हणजे योगाने एक शांतता येते असं? योगाने शांतता येते, व्यायामाने जी व्यायामाने होते व्यायामाने ऊर्जा वाढते आणि तुम्ही थकता खूप लवकर. तुम्हाला वाटतं खूप व्यायाम केला, पण तुम्ही त्या मानाने तुम्हाला त्याचा फायदे मिळत नाही. अच्छा, तेवढ्या पुरते मिळतात, नंतर साठी नाही मिळत. पण आसनांचं तसं नाही होत, आसनांनी पूर्ण फायदे मिळतात, आतून फायदे मिळतात थोडक्यात. व्यायामाने वरवर तुम्हाला मिळतो की किती घाम आला म्हणजे खूप व्यायाम झाला माझा, असं नाही. शरीर थकलं की असं नाही. तर योगाभ्यासाने जे शरीर आणि मन शांतही होतं आणि आसनांचा जास्त फायदा आहे. म्हणजे योगाभ्यासाचा जास्त फायदा आहे. मानसिक तणाव वगैरे? मानसिक तणाव तर एकदम जातो, कारण तुमचा तो त्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही हळूवार आसन केले आणि डोळे मिटून केले, आसनांमध्ये पुष्कळ असे काही काही प्राणायामचे प्रकार आहेत जे डोळे मिटून तुम्ही केले
तर तुम्ही आतमध्ये काय आपल्याला होत आहे ते त्याच्याशी संपर्क येतो तुमचा. डोळे उघडून केलं तर तुम्ही बाहेरचं जग पाहता. तर डोळे मिटून केलेले आसनं किंवा प्राणायाम याचा जास्त फायदा होतो की तुम्ही आतून तुम्हाला स्वतःच्या शरीराचं निरीक्षण करता. म्हणजे व्यक्ती जास्त आत्मकेंद्री होतो, आत्मकेंद्रित होतं. हृदय आपलं जे आहे ते हृदयाकडे ध्यानामध्ये सुद्धा वरवरचं शरीर आहे तर त्याला आतल्या शरीराची पण आतल्या शरीराची पण जाणीव होते. आणि आपल्याला कळतं की नेमकं आपलं त्याच्यामुळे मनाशी जोडल्या जाता तुम्ही. थोडक्यात आसनांद्वारे स्वतःच्या मनाशी जोडल्या जातात. त्याच्यामुळे एक माणसामध्ये ती शांतता येते, शांतता येते वगैरे सगळं. हा पण बदल होतो. योगा पुष्कळ बदल. हो ना ताई, मगाशी तुम्ही मुद्रांविषयी सांगितलं, तर त्या मुद्रांचा अभ्यास जर आपल्याला घरच्या घरी बसून करता येत असेल तर अशा साध्या सोप्या मुद्रा आणि त्या कुठल्या कुठल्या आजारावर काम करतात तर त्या तुम्ही आम्हाला सांगाल का थोडस? हो. तर हे 5 बोट म्हणजे आपले या पंचमहाभूत आहेत. हे अंगठा म्हणजे अग्नितत्व आहे, तर्जनी म्हणजे वायू तत्व आहे, मध्यमा म्हणजे आकाश तत्व आहे. हे सगळ्यात उंच बोट आहे ते आकाशाचं बोट आहे. नंतर जे आहे अनामिका हे पृथ्वी तत्व आहे आणि सगळ्यात छोटी म्हणजे कनिष्ठा हे जलतत्व आहे. तर असे हे पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे. याच्या एकामेकांना जोडून या सगळ्या मुद्रा हातात होतात 5-5 बोटांच्या. तर ही पहिली मुद्रा आहे ज्ञान मुद्रा. याने तुमची स्मरणशक्ती वाढते, लक्षात राहतं. तुमच्या थोडं वय झालं की तुमच्या लक्षात राहत नाही. तर ही मुद्रा आहे ज्ञान मुद्रा. वायूचं आणि अग्नीचं एकामेकांना जोडणं म्हणजे वाय ज्ञान मुद्रा करताना दोन्ही हातांचं केलं तर चांगलं आहे, पण दुसरा हात कुठेला कामात असेल तर एका हाताने केली तरी चालते. पण दोन्ही हाताने केलं तर जास्तच याचे फायदे मिळतात. नंतर हेच बोट तुम्ही जर का फोल्ड करून, आता एक लक्षात घ्या फक्त, या मुद्रा म्हणजे टोकाशी अंगठा जोडला तर शरीरात जे कमी आहे ते तुम्हाला मिळतं, आणि हे तेच बोट फोल्ड करून जर का मुद्रा केली तर शरीरामध्ये जे जास्त आहे ते तुमचं कमी होतं. म्हणजे आता ही दुसरी मुद्रा आहे, ही वात मुद्रा आहे, वायू मुद्रा आहे. तर ही तुमच्या शरीरात वायू जास्त झाला, वाताचे 80 प्रकारचे वात रोग आहेत. तर ते आपण इतके तर पाहू नाही शकत, पण जर का ही वात मुद्रा केली तर तुमचा हा वाताचा त्रास पुष्कळ कमी होऊ शकतो. तर ही या झाल्या 2 मुद्रा. ही आहे आकाश मुद्रा, शून्य मुद्रा. यांनी कानाचे त्रास कमी होतात. हेच बोट फोल्ड केलं तर तुम्ही विमानात बसता तेव्हा कानाला जो त्रास होतो तर तो तुमचा कमी होतो. म्हणजे विमानात बसताना तुम्ही हा त्रास आकाशाचा कमी करू शकता. जेट लागणे म्हणतात. आणि नंतर ही पृथ्वी मुद्रा आहे, ही पृथ्वीचं बोट आहे. तर याच्याशी टोकाशी जोडला तर शरीरात जे कमी आहे तुमच्या विटॅमिन्स आणखी जे काय आहे तर ते सगळं कमी तुमच्या शरीरातलं भरून निघतं. आणि हेच बोट फोल्ड केलं समजा तर ही सूर्य मुद्रा. तर यांनी तुमचा लठ्ठपणा जो आहे किंवा शरीरात जास्त चरबी असेल, शरीरात काही झालं असेल तर ते तुमचं कमी होतं. लठ्ठपणा मेन यांनी कमी होतो. तर यांनी ऊर्जा वाढते तुमची, कारण हे पृथ्वीचं बोट आहे, हे फोल्ड केलं तर ऊर्जा वाढते. तर हे, आणि हे सगळ्यात शेवटलं हे जलचं बोट आहे, यांनी पाणी मिळतं. आजकाल शरीरामध्ये पाणी जास्त होतं, गुडघ्यात पाणी होतं, पाठीत पाणी होतं, ते काढावं लागतं. तर समजा हे जास्त झालं तर हे यांनी, ज्यांच्या शरीरात पाणी कमी आहे, पाण्याच्या कमीमुळे त्वचेचे त्रास होतात, स्किनचे प्रॉब्लेम येतात. आणि पाणी जास्त झालं तर ही मुद्रा आहे वरुण मुद्रा. तर ही याला फोल्ड केलं तर पाणी जास्त झालं तर हे कमी होतं शरीरातलं पाणी. म्हणजे काढायची वेळ येत नाही. सूज वगैरे आली असेल त्याच्यात पाणी असतं शरीरामध्ये म्हणतात, इन्फ्लमेशनचा प्रकार त्याच्याने होतं. हे पाणी जास्त शरीरात झालं तर हे बोट जर का फोल्ड करून तुम्ही ही मुद्रा केली तर त्याचे तुम्हाला फायदे होतील. तर अशा या मुद्रा आहे. आणि एक सगळ्यात आजकाल हार्ट अटॅक खूप सगळ्या लोकांना येतो, लहान लहान वयापासून हार्ट अटॅक येतो. तर ती हार्टची मुद्रा म्हणजे हे वात रोगाला
फोल्ड करायचं, वायू मुद्रेला फोल्ड करायचं हम्म, आणि याच्या बाजूचे जे बोट आहे हे 2 बोट जर का तुम्ही जोडले हम्म, तर याला म्हणतात अपान वायू मुद्रा. हम्म, तर ही मुद्रा जी आहे ही केली तर तुमचा हार्टला लगेच रक्त पोचतं. म्हणजे तुम्हाला असं वाटलं आपल्याला हार्टचा त्रास होतोय, काहीतरी होत आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय, तर ही जर का मुद्रा केली तर तुमचा लगेच तुमचं शरीराला हार्टला रक्त पोचतं आणि मग तुमचा हार्ट अटॅक वाचतो. हम्म, हम्म. निदान तर ही- दवाखान्यात जाईपर्यंत निदान दवाखान्यात जाईपर्यंत हा, तुम्ही कुठे स्थिर राहू ही शकता, प्रथम उपचार प्रथम उपचार येईपर्यंत. ओके. तर हे सॉर्बिटेट म्हणून ते गोळे देतात डॉक्टर, हो, त्याचं काम हे करू शकतात. बापरे. इतकी त्याचे फायदे आहेत. हो ना? अपान वायू मुद्रा म्हणतात याला. हा, हा. तर हे त्याचे फायदे आहेत. हे 2 बोट जोडल्यानंतर हे आता आपण एक एक बोटाचं केलं, हे 2-2 बोटाचे पण आहे मुद्रा या. अच्छा. ही प्राण मुद्रा आहे. यांनी पाणी, अन्न पाणी दोन्ही मिळतं. कारण मी पाणी सांगितलं होतं, हे कमी असेल शरीरात ते मी सांगितलं होतं, त्याच्यामुळे ही प्राण मुद्रा आहे. तर ही केली तर तुमच्या शरीरातलं सगळं भरून निघतं, काहीच तुम्हाला त्रास होणार नाही, म्हणजे सगळं मिळेल तुम्हाला, अन्न पाणी. हो का? हा, उपासाच्या दिवशी जरी तुम्ही केलं, आणि ही खूप शरीरातली इम्युनिटी सिस्टीम वाढवते. त्याच्यामुळे ही प्राणमुद्रा खूप जरुरी आहे. नंतर ही बीपी साठी आहे. आजकाल बीपी लोकांचं ताण तणावामुळे बीपी वाढतं. तणाव खूप लवकर येतो, मनासारखं काही नाही झालं तर लगेच राग येतो कुठल्याही मनुष्याला, म्हणजे मनुष्य स्वभावच आहे तो. तर तो ताण जर का असेल त्याच्यामुळे बीपी वाढतं. ताण वाढल्यामुळे तुमच्या गळ्याशी इथे ताण वाढतो, मग तुमचा चेहरा लाल होतो, डोळे हे होतात, तुम्ही थरथरतात, तुमचं बीपी वाढतं त्याच्यामुळे. तर ही मुद्रा केली तर तुमचं बीपी लगेच नॉर्मल येतं. तर ही बीपीची मुद्रा आहे. अशा 2-2 बोट मिळून पण मुद्रा आहे आणि एक एक बोट मिळून पण मुद्रा आहे. अशा या मुद्रांचा अभ्यास आहे. या 45 मिनिटाच्या 45 मिनिटं केल्या तर त्याचे फायदे मिळतात. म्हणजे काही त्रास असला तरच करायच्या की या आपण अशा रेग्युलर बहुतेक करू शकतो? रेग्युलर करू शकतो, पण लहान वयात तर इतके स्वस्थ बसणं शक्य नाहीये. जे लोक शारीरिक हालचाल जास्त करू शकत नाही त्यांना याचा जास्त फायदा होईल, कारण ते एका जागी बसू शकतात, ते आसनही नाही करू शकत, त्याच्यामुळे त्यांना मुद्रांचा जास्त फायदा होईल. पण आपणही केली, म्हणजे माझाही अनुभव आहे, डोकं दुखलं तर आणखी एक मुद्रा आहे, ही मुद्रा केली तर डोकं दुखणं तुमचं थांबतं, अशा काही काही मायग्रेन थांबतं. बापरे. तर कारण हे शरीरात जे जास्त झालंय याला फोल्ड केलं तर ते कमी होऊन जातं, त्याच्यामुळे तुमचं डोकं दुखतं, जे काय असेल, झोप नाही झाली किंवा खाणं पिणं जे काय असेल, त्याच्यामुळे ही एक मुद्रा आहे, ही त्यांनी कमी होतं. चांगलं. याच्यात ते पथ्य पाण्याचं वगैरे पण असतं का? म्हणजे काही पथ्य पाणी पण आहे. तुम्ही जर का तुम्हाला एखादा रोग झाला, तर जसं तुम्हाला शुगर झाली तर तुम्ही साखर बंद करता. साखरेमुळे शुगर होत नाही, पण शुगर झाल्यावर साखर बंद करावी लागते, शुगर असल्यामुळे लोक शुगर पहिले बंद करतात. तर त्याची पण काही आसनं आहेत आणि ते तुम्हाला पथ्य थोडंसं पाळावंच लागतं. पांढरे पदार्थ असं म्हणतात की पांढरे पदार्थ, साखर, मीठ, मैदा, हे काही काही पदार्थ खाऊ नये, कमीत कमी खावे. कारण मैदा पण आहे, मैदाचे खूप पदार्थ, समोसे हे खूप लागतं चांगलं, पण त्याचा शरीराला काहीच फायदा नसतो, तळलेलं असतं, वरून मैदा तो हे असतो, त्याच्यामुळे त्याचा फायदा काही नसतो. तर त्यांनी त्रासच होतो, पचायला जड असतं. तर मैदा तुमच्या आतड्यांमध्ये चिकटून राहतो, त्याच्यावर तुम्ही जर का जास्त पाणी नाही प्यायले तर तो तसाच तिथे सडतो आणि मग त्यांनी गॅस होतो आणि आणखी विविध आजार निर्माण होतात. त्याच्यानेच वातरोग वगैरे होतो. हो ना. त्याच्यामुळे आहाराचा खूप याच्याशी म्हणजे संबंध आहे. माझ्या ऍसिडिटीवरही मी आता स्वतः आहारावर पुष्कळ नियंत्रण आहे, मसालेदार कमी, तरी आमच्या घरी असतं पण तरी कमी खाल्ल्यात जातं, आणि लोणचं, पापड, तळलेले पदार्थ कमीत कमी खायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे शक्यतो टाळलेलंच बरं. एखाद दिवशी खाल्लं तर मग त्याचा त्रास होत नाही, तुम्ही जर का रोज खाल्लं तर त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळे थोडंसं पथ्य पाणी केलं तर त्या रोगांवर तुमचा जास्त प्रभाव पडू शकतो. बरोबर आहे. जास्त औषधं घेण्यापेक्षा चांगलं ना, म्हणजे न खाल्लेलं बरं. ताई, आता तुमच्याकडे अनेक स्त्रिया योगाभ्यासाला येतात,
बऱ्याच जणी आजाराच्या यानेच येतात, म्हणजे आजाराचे हा नेहमीच. अमुक आजार आहे, हा. मला हा त्रास होतोय. हा. मग असे बरे झालेल्यांचं पण रिझल्ट तुम्ही ऐकत असाल तर हो. तुम्हाला असं छान वाटत असेल. चांगलं वाटतं. हा, तर काय अनुभव आहे तुमचा? आणि त्यांना पुष्कळ म्हणजे ज्यांना त्रास असतो, मनुष्य स्वभाव असा आहे, जोपर्यंत माणसाला त्रास होत नाही तोपर्यंत माणूस काहीच करत नाही, हालचालच करत नाही. हालचाल करत नाही. त्रास झाल्याबरोबर, म्हणजे मी स्वतः त्याची शिकार आहे, मलाही ऍसिडिटीचा त्रास तेव्हा झाला म्हणून मी लगेच गेली तिकडे, बरोबर. वळली, आणि त्याचा मला फायदा झाला. पण त्याच्याचमुळे मग त्रास झाल्यावर लोक येतात, पण त्याचेही त्यांना योगाला आल्यानंतर, माझे आता इतके वर्ष मी क्लास घेते त्याच्यामुळे त्यांचे खूप अनुभव चांगले आहे की त्यांना त्याचा खूप फायदा झालेला आहे. तर मग त्या आसनांवर, त्या रोगांवर ते आसनं केले, किंवा त्यांना सांगितलं की हा रोग झालाय तर हे आसन कर किंवा ही मुद्रा कर, तर त्याचा त्यांना खूप फायदा होतो. आणि त्यामुळे मग त्या रेग्युलर होतात. महिलांना असणारे पीसीओडी आणि हे असे तर शरीरातलं तेच आहे की शरीरातलं तुमचं सगळं आतून निघालं तर तुम्ही स्वस्थ राहता. वरून नुसते गोळ्या घेऊन, औषधं घेऊन, आणि ॲलोपॅथीच्या औषधं घेऊन साईड इफेक्ट खूप आहेत. लोक, म्हणजे मी माझ्याही उदाहरणाचे पाहिले की गोळी घेतात आणि शाळा असेल तर शाळेत जातात, दिवसभर छान राहतात, पुन्हा घरी आल्यावर त्यांचे पाय दुखायला लागतात किंवा जे काय होत असेल. बरोबर. तर त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या जे नॉर्मल आहे, म्हणजे पिरियड्स किंवा जे काय असेल आपलं, तर ते नॉर्मल तुमचं होऊ देणं. आजकाल गोळ्या घेऊन आमच्याकडे सणवार आहे, हे आहे, तर ते तुम्ही थांबवून ठेवता. तर ते तसं सायकल तुम्ही थांबवता, तिला मोडून टाकता. तर ती न मोडणं सगळ्यात चांगलं असतं. पूर्वीच्या काळी घरामध्ये पुष्कळ जण जॉईंट फॅमिली असायची, तशी आजकाल नाही नसते. त्याच्यामुळे महिला गोळ्या घेतात. ताण येतो त्यांना, कार्यक्रम आहे घरात, कसं होईल. त्याच्यामुळे तर माझ्या मते त्यांनी घ्यायला नको. कार्यक्रम तर आजकाल सगळ्याच कॅटरिंग आणि हे असतं, ते सगळं असतं, त्याच्यामुळे तेवढं माणसाने ऍडजस्ट करायला पाहिजे. खूप सोळोळ तुम्ही नुसतं इथे कराल सोळोळ, पण त्याचा परिणाम दूरवर होतो, त्या गोळ्यांचा परिणाम. मायग्रेन सारखा आणि पुष्कळ आजार असे आहे की ते गोळ्या घेऊन तेवढ्या पुरतं थांबतात, पण नंतर ते तुमचे त्रास तुम्हाला दाखवतात. त्याच्यामुळे ते घ्यायला नको. आणि असे पुष्कळ अनुभव चांगले आहे माझ्या क्लासचे, तर बरेच जणांचा अनुभव खूप चांगला आहे. त्यामुळे त्या रेग्युलर आहे आणि खुश आहे. आणि तुमचं मन पण खूप प्रसन्न पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. निगेटिव्ह तुमच्या मनात विचार असतील तर ते पहिले काढायला पाहिजे. कारण काय, मनुष्याला आनंद आवडतोच ना, फक्त तब्येतीमुळे, तुमच्या तब्येतीमुळे तो करू नाही शकत, घेऊ नाही शकत आनंद. पण जर का तुमची प्रकृती आतून स्वस्थ आणि निरोगी असेल तर तुम्ही आनंदी राहू शकता किंवा सकारात्मक राहू शकता, पॉझिटिव्ह राहू शकता. योगाभ्यासामुळे ही सकारात्मकता येतेच, अगदी येते. हे माझं म्हणजे अनुभव आहे आता इतक्या वर्षांचा. म्हणजे आपोआपच ताणतणाव चालला जातो तो तुमचा. आणि विशिष्ट वयानंतर तर तुमचा राग, आमचे बाबूजी सांगायचे स्वाध्याय मंदिरचे, की क्रोध, मान, माया, लोभ, या 4 गोष्टी मनुष्याने सोडायला पाहिजे. पण ते शक्य नाहीये. कारण माणसाचा मीपणा काही जात नाही, तर मीपणा हा सोडला पाहिजे माणसाने. मी कोणीच नाही, आज तो करता सगळा परमेश्वर आहे, वरून तो पाठवतो, त्यांनी आपल्याला मोजून श्वास दिलेले आहेत. तर पुष्कळ लोक असं म्हणतात की तू तर योगा करते, तुला असं कसं झालं, किंवा तुला हार्ट अटॅक कसा आला, किंवा जे काय असेल. तर त्याला पण मी एक सांगेन की देवाने आपल्याला मोजून श्वास दिलेले आहे, त्याचा उपयोग आपण कसा करायचा हे आपल्यावर आहे. जसा कुत्रा लवकर श्वास घेतो, त्याचे म्हणजे आयु मर्यादा कमी असते, तसंच हत्ती आणि कासव खूप हळू श्वास घेतो, लांब श्वास घेतो. जेव्हा आपण आईच्या गर्भात असतो तेव्हा आपलं नाभीद्वारे आपण जोडलेलं असतो, तर त्या नाभीला आपण नंतर विसरून जातो. तर नाभी केंद्रातून तुम्ही श्वास, म्हणजे लांब श्वास जर का तुम्ही मधून मधून घेतला तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो, किंवा तुम्हाला रोगापासून तुम्ही दूर राहू शकता. तर लांब श्वास घेणं खूप जरुरी आहे, कारण आपण आईच्या गर्भात नाभीतूनच जोडलेलं असतो, पण बाहेर आल्यानंतर आपण विसरून जातो नाभीला.
आपण वरवर श्वास घेतो आणि श्वास घ्यायचा सुरुवातच असतो हे सुद्धा आपल्याला माहित नाहीये. सुरुवातच आपली नाभीतून हा, होते, श्वास सुरुवातच घ्यायची. नाभीतून होते. हम्म. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं केंद्र आहे ते नाभिस्थान. बरं, हे श्वासावर म्हणजे श्वास आपण जनरली बरेच जण नाकानी घेतात आणि तोंडाने पण, झोपेत पण तोंड उघडं राहतं. तोंड उघडं राहतं, पण ते पण चुकीचं ते पण आहे चुकीचं actually. आहे. आता त्याला लावायला टेप वगैरे आले, हा. म्हणजे रात्री म्हणजे असं बरेच जण हो हो, हा. आवाज येतो Actually किंवा doctors- घोरतात लोक. हा, डॉक्टर्सही म्हणतात की हम्म. तोंडाने श्वास घेऊच नाही, घेऊच नाही. तो नाकानेच घेतला पाहिजे. हम्म, हम्म. तर ते कसं म्हणजे तर तेच सांगते की आमच्या योगात तेवढंच आम्ही म्हणजे पहिल्यापासून ते श्वास- शिकलो हा. की तोंड बंद करूनच, नाक आपल्याला श्वासासाठी दिलाय, तोंड जेवायसाठी दिलाय, हम्म. तर ते अवयव आपल्याला त्या अवयवांचा त्याच्यासाठी उपयोग करायचा आहे. नाक आपल्याला जर का श्वासाला दिलाय तर मग आपण तोंडाने का श्वास घेतो? हम्म. तर मग ते तुमचा कुठेतरी तुमचा अडकतो श्वास, त्याच्यामुळे मग तुम्ही तोंड उघडता, त्याच्यामुळे मग तोंडातून श्वास जातो. इथे काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय तुम्ही तोंड वरतू उघडत नाही. मेंदूसाठी. हा. हा, तर त्याच्यामुळे ते नाही, ऍक्च्युली असा रिसर्च पण झालेला आहे हा. की तोंड उघडं ठेवून श्वास घेऊच नाही. घेऊच नाही. हा, पण तो तर नाकानेच घेतला पाहिजे. पण नाकानेच बऱ्याच घेतला जणांना पाहिजे. सायनसचा वगैरे त्रास हा, असतो, हा. तर त्याच्यामुळे ते लोक सायनसही त्याच्याचमुळे आहे. हा, हा. आणि तोंडातून तुमचं तोंड मोठं असतं, तोंडातून श्वास गेला तर तुमचे जीवाणू किटाणू खूप आत जातात, ते तुमच्या शरीरावर आतून परिणाम करतात. ऍसिडिटी नाक आहे ते तुम्हाला इथे नाकामध्ये जे आपले केस असतात बारीक, ते तुमच्या जीवाणूंना अडवून ठेवतात. तर त्याच्यामुळे प्युरिफायरच काम करतात. हा. त्याच्यामुळे श्वास घेणे आणि सोडणे हे पण एक खूप महत्वाची क्रिया आहे आसनांमध्ये. ती पण पहिले महत्वाचीच आहे, तर ती पहिले शिकवल्या जाते. म्हणजे आम्ही ती पहिले शिकतो. कुठे श्वास घ्यायचा, कुठे श्वास घ्यायचा, कुठे सोडायचा, खाली वागताना सोडायचा, वर जाताना घ्यायचा श्वास. तसंच पाण्याचं पण एक महत्व आहे. पाणी पण तुम्ही जर का जेवल्यानंतर 1 तासाने प्यायले, जेवल्यानंतर आताच एक माझ्या इथे व्हिडिओ पण आलाय, तर आता त्या व्हिडिओमुळे तर पाण्याचं प्रमाण इतकं वाढलं, जास्त प्यायला लागले. तर ते जास्त पाणी म्हणजे पाणी सुद्धा केव्हा कसं प्यायचं ते पण आधी जुन्या यांनी सांगितलेलं आहे. पाणी पण खाली बसून कोंबट पाणी, सकाळी 2 ग्लास, उठल्याबरोबर आपण चहा पिऊन घेतो, त्याच्याशिवाय होत नाही असं म्हणतात, पोट साफ होत नाही. पण उठल्याबरोबर चहा नको प्यायला, चहा तर सगळ्यात वाईट आहे. बरोबर, आसनांमध्ये चहा सगळ्यात वाईट आहे. तर चहा नको प्यायला आणि 2 ग्लास सकाळी पाणी प्यायचं. नंतर तुम्हाला आता उन्हाळा आहे तर सारखं मध्ये मध्ये प्यावं लागतं. आणि जेवल्यानंतर 1 तासाने जर का तुम्ही प्यायले पाणी, तर जी तुमच्या शरीरात लाळ निर्माण होते तोंडात, तर त्या लाळेने तुम्ही जेव्हा घास 32 वेळा चावता, आता 32 वेळा नाही चावत, घाई असली की आपण गिळतो नुसता, तर तो 32 म्हणजे जास्त वेळा चावून तो अर्धा इथेच पचून गेला पाहिजे आणि मग खाली गेला पाहिजे. आणि खाली गेल्यानंतरही शरीरातले ज्या ग्रंथी आहेत त्या ज्या स्त्राव सोडतात, त्यांनी तुमचं अन्न पचन होतं. तर ते पचन झाल्यानंतर 1 तासाने जर का तुम्ही पाणी प्यायले, जे खाल्लेलं आहे ते सगळं खाली ढकलल्या जातं. म्हणजे त्याला तेवढा वेळ मिळतो. तुम्ही लगेच पाणी प्यायले तर ती लाळ जी आहे किंवा जी ग्रंथी ज्या स्त्राव निर्माण करतात त्या निर्माण होणार नाही, म्हणजे तो स्त्राव येणार नाही. त्याच्यामुळे मग तुम्ही लगेच पाणी प्यायले तर त्याची क्रिया थांबेल, पाण्याने ते खाली चाललं जाईल न पचताच. ते पचवून अन्न खाली जाणं महत्वाचं आहे. म्हणून 1 तासाने जेवणानंतर पाणी प्यायचं. तसंच रात्री पुन्हा झोपायच्या आधी पण 2 ग्लास पाणी प्यायचं. हे 6 ग्लास तर तुमचे पोटात गेलेच पाहिजे. याशिवाय आता उन्हाळ्यात मध्ये मध्ये भरपूर जातं पाणी, तर ते पाणी खूप शरीरातला 80% भाग पाण्याने भरलेला आहे आपल्या शरीरातला. त्याच्यामुळे पाणी खूप प्यायला पाहिजे. पाणी प्यायलाच पाहिजे. ताई, आपण मगाशी बोलल्याप्रमाणे ध्यान धारणेचंही एक वेगळं महत्व आहे. तर तुम्ही शिकवताना ते ध्यानाचे वेगवेगळे प्रकारही आहेत. तर तुम्ही कशा पद्धतीने ते घेता आणि कशा पद्धतीने सांगता? ध्यान धारणा म्हणजे मनुष्याचा स्वभाव खूप चंचल आहे, स्थिर नाही राहू शकत. तर हळूहळू सुरुवात करून तुम्ही जर का 5-10 मिनिटं नुसतं डोळे मिटून बसले, तर हळूहळू करता करता तुम्हाला ध्यानाचा थोडासा अभ्यास होईल तुमचा.
मनातले विचार येतील, जसं आम्ही ध्यानात सांगतो, विचार आले तरी येऊ द्या, जाऊ द्या, तिकडे लक्ष नका देऊ. प्रत्येक एकेका विचाराकडे तुम्ही लक्ष नका देऊ. म्हणजे मग तुम्हाला आपोआप हळूहळू रोज करून करून त्याची प्रॅक्टिस होईल किंवा विचार कमी होतील तुमचे. आणि मग ध्यानाचं खरं ध्यान आम्ही जे करतो ते हृदयामध्ये लक्ष ठेवायला सांगतो. डोळे मिटून आधी शरीराला शिथिल करायचं आणि शिथिल झाल्यानंतर हृदयाकडे लक्ष द्यायचं, की हृदय म्हणजे तुमचा आत्मा आहे, तो तिथे तुमचा परमेश्वर आहे. त्याच्यामुळे त्या परमेश्वराकडे तुम्ही पहा किंवा लक्ष द्या आणि मग आपोआपच ते ध्यान लागतं. हळूहळू लागेल, त्याची खूप सवय करावी लागते, एकदम नाही होत ते. पण जसं जसं तुम्ही बसता तसे हळूहळू विचार तुमचे कमी होतात. किंवा मग एखादं काहीतरी राम राम जरी म्हटलं, एखादं स्तोत्र म्हटलं, काहीतरी देवाचं तुम्ही काही म्हटलं, तर तुमचं तिकडे लक्ष जाईल, विचार कमी होतील आणि मग हळूहळू तुम्ही हृदयाकडे लक्ष देऊन तुमचा ध्यानाचा अभ्यास साध्य होऊ शकतो. त्याच्या काही वेगळ्या टेक्निक्स पण घेता का तुम्ही? त्याच्या टेक्निक म्हणून नाही घेत तसं, पण शवासन मध्ये ध्यानाचा अभ्यास होऊ शकतो. शरीर जेव्हा तुमचं खूप थकलेलं असतं तेव्हा शवासन घेतो, ते करणं खूप जरुरी असतं आसनांच्या नंतर. त्याच्यामध्ये पण तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष देऊन, पूर्ण शरीराकडे लक्ष देऊन ध्यानाचा अभ्यास करता येतो. म्हणजे खूप वेळेस जास्त शरीर थकलं तर तुम्हाला झोप पण लागू शकते. तर ध्यानामुळे म्हणा किंवा शरीर थकल्यामुळे म्हणा, तो शवासन मध्ये पण तुमचं थोडाफार ध्यान होऊ शकतं. आणि शरीरातल्या व्याधी तुमच्या ध्यानाने, तुमच्या मनात जे विचार असतात ते तुम्ही कितीही नाही म्हटलं, काहीच विचार नाही किंवा माझं सगळं चांगलं आहे जसं जरी म्हटलं तरी तुमच्या सूक्ष्म मेंदूत ते आत गेलेलं असतं. आणि ते मग त्याच्यामुळे तुमचे विचार जे आहे ते सतत विचारांचं चक्र चालू राहतं. त्या विचारांना ध्यानाने तुम्ही थोडस ब्रेक करू शकता किंवा थोडं दूर करू शकता. म्हणजे मन पूर्णपणे शांत करण्याची जी प्रक्रिया, पूर्णपणे शांत करण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान. ते खूप कठीण आहे. पूर्वीचे ऋषीमुनी ते साध्य करू शकत होते, आजकालच्या याच्यात थोडं कमी आहे, ते आता शक्य होत नाही. कारण आपलं सगळंच बदललेलं आहे. आहार विहार खान पान झोप सगळंच बदललेलं आहे. त्याच्यामुळे तितकं शक्य होत नाही, पण तरी सुद्धा आपण प्रयत्न निश्चित करू शकतो. म्हणजे ध्यानाची जी प्रोसेस आहे ती हळूहळू वाढवता येऊ शकते. 15 मिनिटांची असेल आणि ध्यानामुळे मग ताणतणाव तुमचा हा कमी होऊ शकतो. कारण ताणतणाव आला की तुमचं चित्त स्थिर नसतं. तुम्ही म्हणजे तुम्हालाच समजत नाही तुम्ही काय करताय. बरोबर. जास्त राग आला किंवा क्रोधाने माणूस बेजार झाला तर मग तुम्हाला समजत नाही. मग अशा ह्याच्यात तुम्ही नुसतं भ्रुकुटी मध्यावर किंवा भ्रूमध्यावर तुम्ही जर का लक्ष केंद्रित केलं आणि नुसतं लांब श्वास घेतला सोडला, तर हाही ध्यानाचाच प्रकार आहे. अच्छा. तर तुम्ही ते केलं तर तुमचा राग पण हळूहळू शांत होतो. किंवा तुमच्या मनाला तुम्ही सकारात्मक दृष्टीने जर का विचार केला की ठीक आहे, माझं बरोबर आहे, आपल्याला माहित असतं जर का आपलं बरोबर आहे, पण समोरच्यालाही वाटत असतं तो त्याचं बरोबर आहे, तर मग आपण विचार केला की ठीक आहे, तुझंही बरोबर आहे, तू म्हणशील तसं, तर आपण त्याला जर का सहमती देऊन त्याच्याप्रमाणे वागलो तर आपला राग थोडा कमी होतो. की आज माझ्या मनासारखं झालं, उद्या तुझ्या मनासारखं होऊ दे. तर मग ही पण भावना तुमच्या मनात सकारात्मकता येते आणि तुम्ही मग तणावापासून दूर राहू शकता. ताणतणाव कमी झाला की आपोआपच तुमचं ध्यानाकडे जास्त तुम्ही वळू शकता किंवा तुमचं विचार जे आहे किंवा मन जे आहे ते तुमचं शांत होऊ शकतं. आताच्या काळात लहान मुलं म्हणा किंवा मोठी माणसं म्हणा, सतत मोबाईल बघण्याची जी सवय आहे आणि त्यात ते रील्स म्हणजे अगदी 30 मिनिटाची आहे, ही आवडली नाही की ही लगेच स्क्रोल करतो आपण. त्याच्यामुळे मुलांमध्ये ती रागाची जी वाढत चालली, लगेच त्यांना राग येतो, लगेच ते हायपर होतात. पण यासाठी पण शाळांमधून हे योगाभ्यास व्हायला पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? हे अगदी आवश्यक आहे. शाळांमध्ये तर माझं म्हणणं, एक पिरियड तुम्हाला आसनं किंवा सूक्ष्म व्यायाम किंवा ध्यान धारणा, ओंकारासारख्या यांनी पण तुम्ही करू शकता.
ओंकार जर का तुम्ही घेतला तर त्यांनी पण तुमचं मन शांत होऊ शकतं. तर हे असे जे काही काही प्रकार आहेत त्यांनी मुलांना अगदी आवश्यक आहे, ते आजकाल तर खूप आवश्यक आहे. कारण अगदी लहान मुलांपासून मोबाईल असतात, म्हणजे मोबाईल देऊन त्यांना जेवायला देतात की हो, हातात ते सर्रास धरूनच देतात, सरळ सर्रास देतात. तर ते मुलं- अतिशय वाईट आहे, कारण ते काय जात आहे पोटात त्यांना काही समजत नाही. हम्म. खरं तेच आहे, पूर्वीच्या काळी खाली बसून मांडी घालून जे जेवण होतं, म्हणतोच ना आपण, अन्न हे पूर्ण अन्न हे ब्रह्म. पूर्ण ब्रह्म, हा. तर तसंच करायला हवं, पण ते आजकाल शक्य नसतं. हम्म. किंवा आई वडील पालक सुद्धा ते पाळत नाही. त्याच्यामुळे आणि बराचसा वेळ मुलांचा शाळेत शाळेत जातो. तर माझं असं म्हणजे मला असं वाटते हो. त्याबद्दल, म्हणूनच म्हटलं त्याबद्दल तर शाळेत एक पिरियड त्याच्यासाठी विशेष द्यायला पाहिजे, की कारण त्यांची कारण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी हा, कमी झाली आहे ना. कमी झाली आहे. हा. आधी आउटडोर गेम्स खूप असायचे, हा, हा. आता ते कोणीच काहीच खेळत नाही. काहीच खेळत नाही. आणि घरी आले मुलं कपडे चेंज केले की परत ट्युशन ट्युशन क्लासेस, हा, असं त्यांनाही नाही. पण वेळ नसतो. हा. त्याच्यामुळे आणि ओंकाराने पण पुष्कळ फायदा होऊ शकतो. फायदा होतो. आणि शाळांमधूनही म्हणजे हा योगाभ्यासाचा वर्ग सुरू करावा, करायला पाहिजे. नियमितता नियमितता असायला पाहिजे. एक पिरियड प्रत्येक वर्गाला द्यायला पाहिजे रोज. हो ना. आता आपण बऱ्याचदा बघतो की आपण म्हणतो की मला वेळ नाही, आपण खूप ताणतणाव आहे आणि कामाचा पण लोड आहे, सगळ्यांनाच आहे आणि इतकी व्यस्तता आहे, आपण हे म्हणतोच, पण हे कितपत म्हणजे बरोबर आहे? की माझ्या मते तर हे बरोबर नाहीये, कारण वेळ माणसाजवळ असतो. स्त्रिया किंवा महिला आजूबाजूला गप्पा मारायला एक एक तास उभा राहतात, पण माझ्याजवळ वेळ नाही म्हणतात. बरोबर. तर जर का मनाने तुमच्या ठरवलं की वेळ काढायचा, किंवा प्रत्येक वेळेस तुम्हाला त्रासच व्हायची कशाला आवश्यकता वाटते. त्रास न होता तुम्ही जर का लहान वयात हे योगाभ्यास किंवा हे सगळं सुरू केलं, तर तुमचे हे सगळे त्रास, म्हणजे आता मी माझ्या अनुभवावर सांगते, मला लवकर त्रास झाला त्याच्यामुळे मी लवकर वळली याच्याकडे. पण लहान वयातलं जर का तुम्ही हे सगळं केलं तर तुमचं मानसिक आणि शारीरिक सगळं स्वास्थ्य निरोगी राहू शकतं. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, असं म्हटलं तरी चालेल. तसं म्हटलं तरी चालेल. म्हणजे दवाखान्यात जायच्या आधीच आपले उपाय केलेले चांगले. बरोबर. बरं, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या दर्शकांना दिली आणि योगाभ्यास, ध्यानधारणा, मुद्रा या विविध विषयावर आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात न्यूज अर्बन 24, तुमचा आवाज आमची ओळख.